नमस्कार, मी स्वाती तुमचं कृतिका फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते। चला तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज शिवणार आहोत। तर मग आपण सर्वात आधी पाठीमागच्या भागाला डॉट टाकून घेणार आहोत। चला, मी एक डॉट आधीच टाकून घेतलेला आहे। हे बघा, शोल्डरच्या भागापासून असं व्यवस्थित आपल्याला दोन्ही भाग एकमेकावर व्यवस्थित जुळून आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे। मी डॉटची उंची 4 इंच घेतलेली आहे। परत एक आपण डॉटवर 2 टिपा टाकून घ्यायच्या आहे। प्रत्येक शिलाईला आपल्याला 2 टिपा टाकून घ्यायच्या असतात। चला तर आता आपण मागची पट्टी लावून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1.5 इंच पट्टी अशी कट करून घ्यायची आहे। 1.5 इंच पट्टी आणि उंची आपल्याला जेवढी आहे ब्लाऊजनुसार तेवढी पट्टी लागते तेवढी आपल्याला कट करून घ्यायची आहे। हे बघा, मी आधीच कटिंग करताना ही सर्व वस्तू कट करून ठेवत असते, म्हणजे आपल्याला शिवताना वेळ लागायला नको। हे बघा, मी व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे पट्टी लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी उलटी करून अस्तरवर आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे। हे बघा, आता मी दाखवलेला व्हिडिओ त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पट्टी जोडून बघा। अशी टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि पट्टी जोडून घ्यायची आहे। चला तर आता आपण समोरचा भाग तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला समोर असे 2 भाग ठेवून कटोरी कोणत्या याला बसते हे सर्वात आधी बघायचं आहे। हे आपलं अस्तरचं ब्लाऊज नसल्यामुळे पीस आपला हा फाडून पीस आहे, त्यामुळे आपल्याला याच्यात अडचण येत नाही। पण आपला अस्तरचं ब्लाऊज असलं तर आपल्याला आधी ही सर्व गोष्टी बघाव्या लागतात। त्यानुसार आपल्याला मग कळून जाते की नाही तर मग आपली कटोरी उलटी होती, पुढचा भाग उलटा होतो। त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी हे सगळं बघून घ्यायचं असते। चला मग आता आपण समोरचा फ्रंट भाग कटोरी आपण जोडून घेणार आहोत। हे बघा, कटोरी जोडताना सगळीकडे आपण अर्धा इंच कपडा सोडायचा असतो। पुढे अर्धा इंच, मधात अर्धा इंच आणि सगळीकडून आपल्याला अर्धा इंच कपडा सोडायचा असतो। नाहीतर आपण काय करतो, इथं कमी म्हणजे पुढे कमी, मागे थोडं जास्त, मधात थोडं जास्त, अशा प्रकारे आपण कपडा सोडतो। त्यामुळे आपल्या कपड्याला झोळ येतो आणि आपली ब्लाऊज बिघडतो। त्याच्यासाठी आपल्याला हळूवार, सावकाशपणे, शांततेने सगळीकडून अर्धाच इंच कपडा हा सोडायचा असतो प्रत्येक बाजूनी। हे कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। हे बघा, व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही असं अर्धा इंच आपल्याला कपडा सोडायचा आहे आणि परत आपण एक टिप टाकून घेणार आहोत, म्हणजे आपली अशी फिटिंग होऊन जाईल। नाहीतर तुम्ही एक जर टिप टाकली तर ते कच्ची फिटिंग कधी उचल याची आपल्याला अंदाजा नसतो। आणि आता आपला हा शिल्लक भाग झालेला आहे, तो आपण कट करून घेणार आहोत। हे बघा, किती खास आपले प्रॉपर शिलाई। आपण त्याचप्रमाणे अशाच प्रकारे दुसरा भाग सुद्धा आपण कटोरी जोडून घेतलेली आहे। आता आपण क्रॉस हुक आणि आय पट्टी लावून घेणार आहोत। हे बघा, त्यासाठी आपल्याला हुक आय पट्टी लावण्यासाठी आपल्याला हुक आय पट्टी लावायच्या आधी आपण खालची पट्टी लावून घेणार आहोत, तर आपलं मग ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित होऊन जाते। हे बघा, त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी 1.5 इंच अशी पट्टी कट करायची आहे। जशी पाठीमागच्या कमरेला लावली आपण पट्टी, त्याच प्रकारे आपल्याला इथे अस्तरचं ब्लाऊज नाही म्हणून आपल्याला ही पट्टी लावावीच लागणार आहे। हे बघा, आपली क्रॉस पट्टी नाही, इथे आपण डायरेक्ट बिना क्रॉस पट्टीचं ब्लाऊज शिवत आहे। त्यासाठी आपल्याला अशी एक पट्टी लावून घ्यायची आणि वरतून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला। अशाच पाठीमागच्या भागाला आपण अशीच पट्टी लावलेली आहे। त्याच प्रकारे आपल्याला इथे सुद्धा अशा प्रकारे पट्टी लावून घ्यायची आहे आणि कपडा आता आत दुमडून आपल्याला परत वरतून एक टीप टाकून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवा, नक्की 100% तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल। हे बघा, मी किती हळूवार सावकाशपणे तुम्हाला सांगत आहे। त्याचप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जर ब्लाऊज शिवलं, तुमचं ब्लाऊजला फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल। हे बघा,
अशा प्रकारे तुम्ही टीप टाकून घ्यायची आहे आणि परत एक कच्ची टीप टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला तुरपाई करून ती टीप पुसून घ्यायची आहे, म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग एकदम व्यवस्थित दिसेल. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम झिरोपासून माहिती देत आहे, तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. हे बघा कुठे काय करायचं आहे हे तुम्हाला संपूर्ण मी माहिती देत आहे, त्याच्यासाठी सांगते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच प्रकारे तुम्ही दुसऱ्या भागाला सुद्धा अशी खालून पट्टी जोडून घ्यायची आहे. हे बघा मी दोन्ही भागाला सुद्धा अशी खालून पट्टी लावून घेतलेली आहे. आता आपण हुक आहे पट्टी लावून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे बघा अशी 2 इंच अशी पट्टी कट करून घ्यायची आहे. 2 इंच अशी पट्टी कट करून घेतलेली आहे मी. हे बघा आता आपण लावून घेणार आहोत. सर्वात आधी आपण हुक पट्टी लावून घेणार आहोत. हुक पट्टी लावण्यासाठी आपल्याला हे बघा कपडा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि वरतून असा सरळ भागाकून जोडून घ्यायचा आहे. हे बघा सरळ भागाकून जोडून घेतलेला आहे. आता हे बघा मी सांगते तुम्हाला, अशा प्रकारे जर तुम्ही करून बघितलं, टीप टाकून बघितले तर ते घोळ होतं. त्याच्यासाठी सांगते मी तुम्हाला, आधी असं व्यवस्थित वरतून एक अस्तरच्या भागाकडून समजा आपल्या टीप टाकली त्याच्या वरतून एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे आपली फिनिशिंग एकदम परफेक्ट येते. मी मग अशी दाखवलं तशा प्रकारे केले तर तुमची पट्टी फिनिशिंग सोबत येणार नाही. त्याच्यासाठी सांगते हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. नंतर आपण आता ही बघा टीप टाकून घेतलेली आहे वरतून. अशा प्रकारे कपडा तुम्ही फोल्ड करून वरतून परत आत दुमडून घ्यायचा आहे आणि वरतून परत एक टीप टाकून घ्यायची आहे. हे बघा मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे टीप टाकून घ्या. परत एक आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा अशाच प्रकारे तुम्ही दुसरा भाग सुद्धा आयपट्टी हुकपट्टी दोन्ही जोडून घ्यायची आहे. मी हुकपट्टी जोडून घेतलेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही आयपट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे. हुकपट्टी ही आतून असते आणि आयपट्टी ही बाहेरून असते. हे बघा ही आतल्या कपड्याकडून फोल्ड केलेली आहे. अशाच प्रकारे हुकपट्टी आपल्याला आयपट्टी बाहेरून दुमडून घ्यायची. हे बघा व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे अशा प्रकारे मी पहिल्याला जोडून घेतली, त्यावरून दाब टीप देऊन घेतली आणि आता अशा प्रकारे फोल्ड करून सरळच्या भागाकडून मी आयपट्टी जोडून घेणार आहे. व्हिडिओ जर आपला संपूर्ण आपण व्हिडिओ दाखवला तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला सुद्धा कंटाळा येईल बघायचा. त्यासाठी मी महत्त्वाचाच पार्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. हे बघा अशा प्रकारे हुक आणि आयपट्टी जोडून घ्यायची आहे आणि आपला तो शिल्लक कपडा आहे थोडंसं आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. शोल्डर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. हे बघा अशा प्रकारे तुम्ही शोल्डर जोडून घ्यायचा आहे. आता आपण स्लीव जोडून घेणार आहोत. हे बघा स्लीव अशी व्यवस्थित मधोमध कट करेल असली आपली जॉईंटमध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला अशी मधोमध ठेवून व्यवस्थित बघून आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा असं व्यवस्थित सगळीकडून आपल्याला बाही जोडताना हे एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सगळीकडून मधात मागे पुढे बाजूला सगळीकडे अर्धाच इंच कपडा हा सोडायचा आहे. तुम्ही जर जास्त किंवा कमी सोडला तर आपलं ब्लाऊज थोडंसं खिसल्या जाईल किंवा ओढला जाईल, घातल्यानंतर ढिल्ल पडेल किंवा तंग होईल असे प्रकार होऊ शकतात. त्यासाठी सांगते तुम्हाला सगळीकडून अर्धा इंचच आपल्याला आपली स्लीव जोडून झालेली आहे. आता आपण गोटसाठी आपण गोट करून घेणार आहोत. तर मग सर्वात आधी अशाला आपल्याला क्रॉस पट्ट्या मी आधीच कापून घेतलेल्या आहे. तुम्ही सुद्धा म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवताना टाईम लागायला नको आणि अशा एकाला एक जोडून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकाला एक जोडून घ्या बरं.
मी जर संपूर्ण व्हिडिओ दाखवला स्टेप बाय स्टेप तुम्हाला 1 घंटा लागेल. 1 घंटा तुम्ही व्हिडिओ पाहू कंटाळा. त्यासाठी मी थोडा आपल्याला महत्त्वाचा जेवढा व्हिडिओ आहे तेवढाच मी व्हिडिओ दाखवलेला आहे. हे बघा, आता आपली गोट कापून झालेला आहे. आता सर्वात आधी आपल्याला एकूण सरळ अशी अर्धा इंच पाऊण इंच दुमडून पट्टी टीप टाकून घ्यायची आहे. हे साधा आपला गोट आहे. याच्यात आपण डोरी पाइपिंग करून जर आपला गोट लावला एकदम फिनिशिंग चांगली येते. सर्वात आधी मी तुम्हाला साधा सांगितलेला आहे. हे बघा, सर्वात असं कडेनं आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. सगळीकडे सर्व गोठाला अशी आपण टीप टाकून झालेली आहे. हे बघा, आणि आपला हा कपडा आपला जिथे जिथे शिल्लक आहे आपल्याला तिथून असा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपली गोटाची सुद्धा फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. हे बघा, कुठे आपल्याला जास्तही नको आणि बहुत जास्त कमीही नको. अशा प्रकारे तुम्ही कपडा गोट लावून घ्यायचा आहे. असा दुमडून टाकून घ्यायचा आहे आणि तिथं थोडंसं असं घट्ट स्क्वेअर करून घ्यायचं आहे. बघा, मागे पुढे करून आपल्याला मशीन फिट मस्त असा फिट गोट करून घ्यायचा आहे. हे बघा, व्हिडिओ दाखवला आणि सरळ असा गोट अजून वरतून जोडून घेऊया आपण. वरती असा कपडा असेल आपला तर ते बोटाने वरती करून घ्यायचा आहे आणि सरळ अशी गोट असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे बघा, मी व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने गोट जोडून बघा. तुमचा गोट उलटा सुद्धा पडणार नाही. मी गोटाचा स्पेशल एक व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. तुम्ही कमेंट करा. ज्यांना तुम्हाला गोट जमत नसेल त्यांनी मला कमेंट करा की ताई आम्हाला निस्ता गोटाचा व्हिडिओ ब्लाऊज गोट आपल्याला मला जमत नाही. तुम्ही निस्ता मला एक कमेंट करा. मी त्याच्यानुसार तुम्हाला परत एक व्हिडिओ घेऊन येईल. हे बघा, अशा पद्धतीने गोट असा उलटा करून घेऊन आपल्याला आतमध्ये असा दुमडून देऊ. त्याच्यावरती बरोबर हे बघा, याच्या खाचे न त्याच्यावरती अशी शिलाई आली पाहिजे. मागे नको आणि पुढे नको. तेव्हाच आपला गोट करताना खूप सावधान राहायचं आहे आपल्याला. हे बघा, हळूवार सावकाशपणे गोट मारायचा आहे आपल्याला. हे बघा, मी मधोमध अशी हळूवार शांततेने मधोमध आपल्याला शिलाई घ्यायची आहे. दोन्ही आणि गोटावरही शिलाई जायला नको आणि इकडे ब्लाऊजवरही सुद्धा शिलाई यायला नको. मधोमध ब्लाऊजच्या मधोमध आपला जिथे आपलं जॉईंट गोट आणि ब्लाऊजची आपलं जॉईंट आहे त्याच्यावरच आपली शिलाई आलेली पाहिजे. म्हणजे आपला गोट उलटाही पडत नाही आणि दुमडतही सुद्धा नाही. अशा प्रकारे तुम्ही गोट जोडून घ्या. पुन्हा सांगते, गोट जोडताना सावकाशपणे गोट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे बघा, मी किती सावकाशपणे जोडत आहे. हे बघा, असं थोडाच आपल्याला कपडा असा. हे बघा, मी बाईच्या इथे बघा कसा कपडा केला. तुम्हीच तसा करा, नाही तर मग सरळ आहे की किती उशीर लागतो. अशी गडबड करायची नाही. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही गोट जोडून घ्या. हे बघा, आपला गोट जोडून झालेला आहे. बघा, किती छान असा गोट जोडून झालेला आहे. किती छान अशी प्रॉपर शिलाई आली आहे गोटवर. हे बघा, मागून सुद्धा आणि पुढून सुद्धा दोन्हीकडून सुद्धा आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे. आता आपण ब्लाऊज फिटिंग करून घेऊया. सर्वात आधी आपल्याला कडेने असे व्यवस्थित एक टीप टाकून घ्यायची आहे. न मार्जिन करता न काही करता आपल्याला सरळ असे आपल्याला एक टीप कडेने अगदी कडेने एक टीप टाकून घ्यायची आहे. आपल्याला दोन्हीकडून सुद्धा आपण एक टीप टाकून घेणार आहोत. हे बघा, आपली दोन्हीकडून सुद्धा टीप टाकून झालेली आहे. आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला सुरुवात करूया. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला मापाचं ब्लाऊज घ्यायचा आहे आणि मापाचं ब्लाऊज मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज मोजत घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज मेजरमेंट घ्या आणि जिथपर्यंत आपलं ब्लाऊज आलेला आहे तिथपर्यंत एक खून करून घ्यायची आहे. आपल्याला खडून एक मार्क करून घ्यायचा आहे. हे बघा, तिथपर्यंत माझं जे मापाचं ब्लाऊज एवढा आपला शिल्लक कपडा आलेला आहे. तर हा एकदा फोल्ड करायचा आणि परत एकदा फोल्ड करायचा. म्हणजे किती खेप झाला हा? 2दा. म्हणजे याचे 4 भाग झालेले आहेत. 4 भाग झालेले आहेत आपले. एकदा आणि 2दा म्हणजे किती झाले ते 4 भाग. आणि असं ते मोजून घ्यायचं आपले किती आलेलं आहे. हे बघा, आपलं आलेलं आहे 1.25 इंच. तर मग आपल्याला
1.25 इंच, तर सरळ व्यवस्थित तितकं आपलं मार्जिन शिल्लक आहे. तर आपल्याला इथे 1.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे मागून 1 इंच आणि पुढून 1 इंच, 1.25 इंच म्हणजे आपल्या दोन्ही म्हणजे 4 भागाचे 2 भाग होतात नाही, तर मग आपल्या इथे 1.25 इंच मार्जिन करायचे आहे आणि इकडून सुद्धा 1.25 इंच मार्जिन करून घ्यायची आहे आपल्याला. दोन्हीकडून सुद्धा 1.25 इंच मार्जिन करून घेणार आहोत आपण. अशा प्रकारे तुम्ही फिटिंग करून बघा. तुमचं ब्लाऊज एकदा तुम्ही फिटिंग केली परत तुम्हाला टिपसुद्धा टाकायचं काम राहणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग करून बघा. हे बघा, आता मी तुम्हाला सांगते, आपली स्लीव आपली जशी स्लीव आहे तशी आपली जुनं ब्लाऊज घेऊन आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. हे बघा, मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज ठेवायचा आहे आणि बघायचं आहे आपली बंद बाजू कुठपर्यंत आहे. हे बघा, इथून आपला दंड घेरा आहे, इथपर्यंत आपल्याला एक मार्क करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही मार्क करून घ्यायची आहे आणि सरळ असं आपल्याला आता शिलाई मार्जिंगसाठी जॉईन करून घ्यायचं आहे. आपला जिथपर्यंत प्रॉपर शिलाई हवी आहे आपल्याला तिथपर्यंत आपल्याला असं खडूने आखून घ्यायचं आहे आणि सरळ अशी त्याच्यावरती एक टिप टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपली ती प्रॉपर फिटिंग असणार आहे. चला मग आपण दुसरीकडून सुद्धा अशा प्रकारे मार्जिन करून घेणार आहोत. हे बघा, मी या व्हिडिओमध्ये किती संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. अगदी सुरुवातीपासून तर फिटिंग करण्यापर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. चला मग आता आपण फिट करून घेणार आहोत. आपण जिथून चॉक आखलेला आहे तिथं आपली प्रॉपर फिटिंग आहे. तिथे आपल्याला सर्वात आधी एक टिप टाकून घ्यायची आहे आणि पलीकडून सुद्धा 2 टिपा आपल्याला एक्स्ट्रा टाकून घ्यायच्या आहे. म्हणजे आपल्याला हे बघा, मी त्याच्या पलीकडे सुद्धा टिपा टाकून घेतलेल्या आहेत. याच्या पलीकडून सुद्धा आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहे. हे बघा, आता आपलं ब्लाऊज किती छान असं तयार होतं. प्रॉपर शिलाई सहित आपल्याला अशा प्रकारे आपलं ब्लाऊज शिवून एकदम रेडी होणार आहे. आपण ब्लाऊज शिवत असताना दुसऱ्यालाही सुद्धा इंटरेस्ट आलं पाहिजे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी 0पासून सुरुवात करून हे बघा, आपलं ब्लाऊज किती छान असं रेडी झालेलं आहे. हे बघा, अगदी फिनिशिंग सोबत ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे.